Hello everyone, welcome to the channel Being Botanist. We are deal with the chapter second of the biostatistics. Within that, we are study about the need of randomness. First of all, the introduction of the randomness. Okay, why it is need to create a randomness in a data particularly. सो आज आपण बघतोय की रँडमनेस कसा काढला जातो. तर टू क्रिएट सिम्पल रँडम सॅम्पल्स. ओके, जी काही आपल्याकडे मोठी पॉप्युलेशन असते त्यापैकी आपल्याला एक रँडम सॅम्पल काढायचा असतो. ओके, सो सेकंड, इट प्रोव्हाइड रिअलिस्टिक डाटा ऑफ द रँडम ग्रुप ऑफ पॉप्युलेशन. आपल्याला वास्तववादी माहिती भेटते. जो काही पॉप्युलेशनमधला जो काही सॅम्पल आहे त्याच्याविषयी आपल्याला वास्तववादी माहिती गोळा करण्यासाठी रँडमनेस वापरणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, इट इज अचिव्ड थ्रू ड्रॉइंग नेम्स आउट ऑफ हॅट और युजिंग अ रँडम डिजिट चार्ट. तर इथे आपण तुम्हाला एक लॉटरी नावाची मेथड माहिती असेल आपल्याकडे, लॉटरी मेथड. त्या पद्धतीनेच आपल्याला इथे काय करायचं आहे, आउट ऑफ हॅट म्हणजे एखादा बॉक्स असेल त्याच्यात आपण सारख्याच आकाराच्या सारख्याच रंगाच्या चिठ्ठ्या ज्यामध्ये वेगवेगळे नावं टाकलेली असतील अशा जर टाकल्या तर ते आपण लॉटरी मेथड म्हणतो. त्याच्यापैकी रँडमली कुठली आपण चिठ्ठी उचलली की तो सिलेक्ट झाला. अशा पद्धतीने इथे आपल्याला डाटा सिलेक्ट करावा लागतोय. किंवा दुसरी पद्धत आहे रँडम डिजिट चार्ट वापरला जातो. इथे एन नंबर ऑफ खूप सारे 3 चार्ट्स आपण मागच्या लेक्चरला बघितले. 3 चार्ट्सचे प्रकार असतात. त्यातला आपल्याला आज बघायचं आहे. चार्टचं नाव आहे टिपेट्स रँडम नंबर चार्ट. ओके, सो तर कशा पद्धतीने आपण रँडमनेस अचीव करतो. रँडमनेस अचीव करण्याच्या दोन मेथड्स आहेत. मेथड नंबर 1 इज लॉटरी मेथड. मेथड नंबर 2 इज यूज ऑफ रँडम नंबर टेबल्स. सो नाव वी आर डीलिंग विथ द फर्स्ट अँड द सिम्पल मेथड, लॉटरी मेथड. सो सिम्पलेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर मेथड. ओके, लॉटरी मेथड इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर. एक अत्यंत सोपी आणि प्रसिद्ध मेथड आहे. ऑल आयटेम्स ऑफ द पॉप्युलेशन आर नंबर्ड. तर आपण बघतोय ही मेथडची वापर कसा केला जातो. ऑल आयटेम्स ऑफ द पॉप्युलेशन आर नंबर्ड और नेम्ड ऑन अ सेपरेट स्लिप्स ऑफ अ पेपर ऑफ आयडेंटिकल शेप, साईज अँड कलर. थोडक्यात आपण लॉटरी किंवा लकी ड्रॉ कसा काढतो तीच पद्धत आहे इथे. जेवढे काही आयटेम्स आहेत आपल्याकडे पॉप्युलेशनमधले, म्हणजेच काय जे काही आपल्याला सॅम्पल ड्रॉ करायचं आहे तो आयटेम्स थ्रूच करणार आहोत आपण. तर जे काही आयटेम्स आहेत त्यांना आपण काय करायचं, नंबर्स द्यायचे किंवा तुम्ही नावसुद्धा देऊ शकतात त्यांना. परंतु ते कशावरती, वेगवेगळ्या स्लिप्सवरती, सेपरेट स्लिप्स ऑफ पेपर, वेगवेगळे कागदाचे तुकडे करायचे सेम साईज. ओके, आयडेंटिकल साईज, सारखीच साईज असेल, सारखाच शेप आकार असेल आणि सारखाच रंग असेल. ओके, म्हणजे कोणाला ते बायस वाटायला नको. ओके, सो थर्ड मुद्दा बघूया आपण. दिस स्लिप्स आर थ्रू फोल्डेड अँड मिक्स अप इन अ कंटेनर. आणि त्यांची फोल्डिंग जी काय ती पण सुद्धा सारख्याच पद्धतीने, समान पद्धतीनेच त्यांना फोल्ड करायचं आहे. ओके, आणि त्यांना एका कंटेनरमध्ये, कंटेनर म्हणजे काय, कंटेनर म्हणजे एखादा बॉक्स असेल किंवा एखादा पात्र असेल त्याच्यामध्ये त्यांना आपण मिक्स करायचं रँडमली. जसे तुम्ही पत्ते वगैरे पिसतात खेळताना त्याच पद्धतीने त्यांना आपण मिक्स करायचं आहे रँडमली. अ ब्लाइंड फुल सिलेक्शन इज थ्रू मेड ऑफ द नंबर स्लिप्स रिक्वायर्ड टू कॉन्स्टिट्यूट अ डिझायर्ड साईज ऑफ सॅम्पल. मग तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी 100 चिठ्ठ्या टाकल्या एका बॉक्समध्ये वरच्या क्रायटेरिया थ्रू. क्रायटेरिया आयडेंटिकल साईज, आयडेंटिकल शेप, आयडेंटिकल कलर. ओके, 100 चिठ्ठ्या टाकल्या त्याच्यापैकी मला एक सात चिठ्ठ्या काढायच्या आहे बाजूला, म्हणजे 7 सॅम्पल घ्यायचे. पॉप्युलेशन झाली आपली, पॉप्युलेशन इज 100 अँड सॅम्पल इज 7 असं काढायचे असतील तर काय करायचं आपल्याला, ब्लाइंड फोल्डी, डोळे बंद करायचे आणि त्यात आंधळेपणाने म्हणत असा एक शब्द आहे त्या पद्धतीने आपण कुठल्या 7 चिठ्ठ्या उचलायच्या. तर ती आपली मेथड झाली लॉटरी मेथड. सिलेक्शन ऑफ आयटेम्स डिपेंड्स एंटायरली ऑन चान्स. इथे काय आहे, हे जे काही आपण करतोय सिलेक्शन ते कशावरती पूर्णपणे डिपेंड आहे, चान्स. इथे ज्याला संधी आहे, म्हणजे प्रत्येकाला संधी आहे बरं काय, इथे प्रत्येकाला समान संधी आहे. परंतु त्याच्यापैकी जे लकी किंवा लॉटरी मेथडद्वारे बाहेर येतील ते आपण सॅम्पल म्हणून घेत असतो. सो आता इथे तुम्हाला एका उदाहरणाद्वारे ते डिटेलमध्ये सांगतोय. एक्झाम्पल्स ऑन अ लॉटरी मेथड. सो आपण 2 उदाहरणं बघतोय. पहिलं उदाहरण आहे, शांतपणे वाचा किंवा लिहून घेतलं तरी चालेल हे. इफ यू वॉन्ट टू टेक अ सॅम्पल ऑफ 100 पेशंट्स आउट ऑफ द पॉप्युलेशन ऑफ 100,000. ओके सॉरी, तर आपल्या कुठल्या तरी रोगाचा अभ्यास करायचा आहे जनमानसात आलेल्या.
म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला 1000 लोकांची एक पॉप्युलेशन आहे, एक टाउन आहे, समजा एक गाव आहे, त्याच्यात 1000 लोक असतात. त्याच्यापैकी आपल्याला 100 लोकांचा अभ्यास करायचा आहे की त्यांना काही आजार आहे की नाही. ओके, तर काय करायचं, राईट द नेम्स ऑफ ऑल द 1000 पेशंट्स, जे काही 1000 रुग्ण आहेत किंवा लोक आहेत त्या सर्वांचे नावं एका स्लिप्स ऑफ पेपर्सवरती लिहायचे, एका नाही, सेपरेट स्लिप्स ऑफ पेपर्सवरती लिहायचे आणि त्या स्लिप्स फोल्ड करायच्या आहे, त्या स्लिप्स मिक्स करायच्या आणि त्यांना थॉरोली मिक्स करायचं, पर्टिक्युलरली एका कंटेनरमध्ये टाकायच्या. मेक अ ब्लाइंड फोल्ड सिलेक्शन ऑफ 100 स्लिप्स, आणि त्या 1000 स्लिपपैकी कुठल्याही 100 आपण उचलायच्या आणि त्या 100 सॅम्पलचा अभ्यास करायचा. ओके, 100 सॅम्पल म्हणजे 100 पेशंटचे जे नावं निघले त्यांचा रँडमली आपण स्टडी करू शकतो की त्यांना डिसीज आहे की नाही. ओके, म्हणजे पूर्ण पॉप्युलेशनचा स्टडी करण्याची काही गरज नाही. सो दुसरं उदाहरण आहे, इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट 5 स्टुडंट्स आउट ऑफ 50 स्टुडंट्स, जर का तुम्हाला तुमच्या शाळेतले किंवा कॉलेजमधले 50 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करायचं आहे, लॉटरी मेथड टू सेम आहे. राईट देअर नेम्स ऑन देअर रोल नंबर्स ऑफ ऑल द 50 स्टुडंट्स ऑन द स्लिप्स अँड मिक्स वेल देम. ओके, 50 मुलांचे नावं लिहायचे किंवा रोल नंबर लिहायचे वेगवेगळ्या स्लिप्सवरती, सेपरेट स्लिप्सवरती, त्यांना मिक्स करायचं. ओके, पुढची स्टेप आहे, देन वी मेक अ रँडम सिलेक्शन ऑफ 5 स्टुडंट्स. त्यांच्यानंतर ब्लाइंड फोल्डली त्या कुठल्याही 5 चिठ्ठ्या उचलायच्या आणि त्यांचा आपण सॅम्पल म्हणून अभ्यास करू शकतो किंवा सॅम्पल म्हणून त्यांना जबाबदारी देऊ शकतो. करेक्ट, इथे तुम्हाला लॉटरी मेथड क्लिअर झालेली आहेच. आता आपण रँडमनेस अचीव करण्याची मेथड नंबर 2 बघूया, यूज ऑफ रँडम नंबर टेबल. तर त्याच्यासाठी आपल्याला 3 प्रकारच्या रँडम नंबर टेबल आपल्याला इथे स्टॅटिस्टिक्समध्ये अभ्यासावे लागतात. त्यापैकी आपल्याला एकच दिलेलं आहे आपल्या सिलेबसमध्ये, परंतु नाव माहिती पाहिजे तिघांचं म्हणून आपण बघूया. फर्स्ट रँडम नंबर टेबल इज टिपेट्स टेबल ऑफ रँडम नंबर्स. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे ते कधी इस्टॅब्लिश झालेलं आहे, त्याचं इयर वगैरे ते तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकतात. दुसरं आहे फिशर अँड येल्स नंबर मेथड. तिसरं आहे केंडाल अँड बॅबिंग्टन स्मिथ नंबर्स. ठीक आहे, सो आपण आपल्याला दिलेली सिलेबसमध्ये SPPUच्या जी काही मेथड आहे ती टिपेट्स टेबल ऑफ रँडम नंबर्स हिचं अध्ययन करूया. टिपेट्स नंबर आर मोस्ट पॉप्युलर. ही मेथड खूप पॉप्युलर आणि सोपी आहे. ओके, दे कन्सिस्ट ऑफ 41,600 डिजिट्स. तर ह्या मेथडमध्ये, मेथड नाही म्हणायचं हिला, टेबल म्हणायचं, टिपेट्स रँडम नंबर ऑफ टेबल्स 41,600 डिजिटचा अंतर्भाव असून फ्रॉम अ सेन्सस रिपोर्ट अँड कंबाईंड बाय 4 टू गिव्ह 10,400 4 फिगर नंबर्स. थोडक्यात त्यातून आपल्याला कळते, हे जे काही आकडे ते लक्षात नाही ठेवले तरी चालेल, तुम्ही 41,600, 10,400, आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त ही 4 डिजिट मेथड आहे. 4 आकडी असतील तरच आपल्याला ही मेथड वापरता येते, नसतील तरी सॅम्पल काढायचं असेल कसं काढायचं ते तुम्हाला सांगतोच. आता ही काय तुम्हाला एक चार्ट दिसतोय समोर, टिपेट्स रँडम नंबर टेबल. काउंट करू शकता तुम्ही किती, 1 2 3 4 5 6 7 8 8 आणि रो किती आहेत, 5 आहेत. 8 कॉलम 5 रो म्हणजे 40. फर्स्ट 40 नंबर्स घेतलेले आहेत आपण इथे टिपेट्स नंबरचे. आता याचा तुम्हाला उदाहरणाद्वारे बघूया. या नंबरला काही महत्त्व नाही आहे उदाहरण बघितल्याशिवाय. ओके, आता उदाहरण बघूया आपण. सो वी हॅव टू सिलेक्ट 20 रॅट्स आउट ऑफ 6,000 केप्ट इन अ बिग केस. ओके, आपल्याला 6,000 रॅट्सपैकी 20 रॅटचा स्टडी करायचा आहे रँडमली. ओके, तर कसं करावं लागेल आपल्याला इथे, तर आपला काय 4 डिजिट मेथड आहे. टिपेट्स टेबल काय तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं, 4 डिजिट मेथड आहे. 4 डिजिट कळतं तुम्हाला, 999 हा 3 डिजिट झाला, 999 नाही आहे त्यात, 1,000 पासून पुढचे, 1,000 पासून कुठपर्यंतचे, 9,999 पर्यंतचे. करेक्ट, सो नंबर ऑल द 6,000 आयटेम्स फ्रॉम 1 to 6,000. इथे तुम्हाला काय करावं लागेल आता मेथडमध्ये, 20 उंदरांचे, रॅट म्हणजे उंदीर ना सर, ओके जाऊ दे, रॅट्स. ठीक आहे, तर 20 रॅटचं सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला 1 ते 6,000 नंबर द्यावा लागतील. करेक्ट, ह्या टेबलमध्ये अ पेज फ्रॉम टिपेट्स टेबल मे बी कन्सल्टेड अँड द फर्स्ट 20 नंबर्स अप टू 6,000 नोटेड डाऊन. मग आपल्याला काय करावं लागेल, आपली रेंज काय इथे 6,000 आपला डाटा आहे, 6,000 पैकी 20 रॅट्स काउंट करायचे आहे आपल्याला. मग आपला जो काही टेबल आहे, टेबल तुम्ही प्रिव्हियस स्लाइडमध्ये बघू शकता, आता तुम्ही रेफर करू शकतात. यातलं काय करायचं, फक्त आपल्याला आपली रेंज किती आहे 1 ते 6,000. आपला टेबल ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली 9,000 पर्यंतच्या व्हॅल्यू दिसत आहेत.
मग आपल्याला फक्त कशाशी संबंध ठेवायचा आहे, 6000च्या अंडरचे, 1 ते 6000 अंडरचे जे काही नंबर आहेत त्यांच्याशीच आपल्याला ओके. 1 ते 6000 म्हणणं चुकीचं होईल इथे तुम्हाला, कारण की मी प्रिव्हियस फॅक्ट सांगितली, नंबर कुठून येत आहे ते 4 डिजिट म्हणजे 1000 ते 6000 पर्यंतचेच घ्यायचे आहे आपल्याला. नसतील कसे घ्यायचे ते पुढची मेथडद्वारे सांगणार आहे तुम्हाला. मग यात काउंट करा तुम्ही नंबर कोणते कोणते येतात. मी तुम्हाला उदाहरणादाखल 2-3 नंबर वाचून दाखवतो. 2952 हा एक नंबर येतोय 6000च्या अंडर, 3992 येतोय, 5911 येतोय, 3170 येतोय अँड सो. ओके, हे तुम्ही काउंट करायचे व्हिडिओ पॉज करून. मग आता बघा ह्या पुढच्या चार्टमध्ये सगळे नंबर आलेले आहेत. याच्यामधले मग आपल्याला कुठलेही ब्लाइंड फोडले आपण त्यातले 20 नंबर घ्यायचे, 20 करेक्ट. 6000च्या अंडरचे चार्टमध्ये आलेले 2952, 2942, 5911 अप टू द 4233 पर्यंत. मग ह्या नंबरचे रॅट्स बिअरिंग दोज नंबर्स विल बी इन्क्लुडेड इन द सॅम्पल. हेच झाले आपले सॅम्पल. यातले कुठलेही 20 नंबर उचला ते झालं तुमचं रॅटचं सॅम्पल, करेक्ट. सो आता एक तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डाऊट्स पहिला क्रिएट झाला असेल की मग काय करायचं, 1000च्या नंबरपेक्षा जर छोटी पॉप्युलेशन असेल, कारण की हा नंबर आपला टेबल तर ग्राह्य धरतो 1000 ते 9999 म्हणजे 4 डिजिट नंबरला, परंतु 1000 पेक्षा लेस डिजिटवाला असेल म्हणजे 3 डिजिटवाला नंबर असेल तर काय करायचं, तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे इथे. अशी शंका उपस्थित झाली तर त्याच्याकडे देखील आपल्याला उत्तर आहे. टिपेट्स नंबर आर अवेलेबल ओनली फॉर 4 नंबर्स. लक्षात घ्या इथे बोल्ड केलेलं आहे, फक्त 4 नंबरसाठी अवेलेबल असतं. हेन्स वी अप्लाय डिफरंट मेथड. थोडीशी वेगळी पद्धत वापरावी लागेल आपल्याला जर का तो 3 आकडी असेल तर. उदाहरण दिले, इफ इट इज डिझायर टू टेक अ सॅम्पल ऑफ 10 आयटम आउट ऑफ 400. जर का आपल्याला 400 वस्तू दिलेल्या आहेत त्याच्यापैकी 10 वस्तू सॅम्पल म्हणून निवडायच्या आहे. मेथड काय आपली, ऑल आयटम्स फ्रॉम द 1 to 400 शुड बी नंबर्ड ॲज 0001 to 0400. ओके, स्लाइडकडे व्यवस्थित बघा, नुसतं ऐकू नका. तर 0001 to 0400. ओके, कळतं इथे. त्याला आपण कन्वर्ट केलं 3 डिजिटमधून 4 डिजिटला, कारण की पुढे काय लावलं आपण, शून्य लावलाय 400च्या पुढे आणि एकाच्या पुढे 3 शून्य लावले. तुम्हाला त्या स्थानिक किमती वगैरे माहितीच आहेत. So may have now select 10 numbers from the table which are up to 0400. करेक्ट. मागच्या जे काही 6000 रॅटपैकी 20 रॅट निवडायची पद्धत, तसेच आपल्याला रॅन्डमली तुम्ही 0400 पर्यंतचे रॅन्डमली 10 नंबर कुठलेही घेऊ शकतात, करेक्ट. आता दुसरी जे काही शंका उपस्थित होते, मग तुम्ही विचार की सर युनिव्हर्सल साईज लेस दॅन जर 100 असेल, 1000 पर्यंत तर बघितलं आपण, मग 100च्या खाली असेल तर काय करायचं आम्ही. 100च्या खाली म्हणजे काय, 1 ते 99 म्हणजेच काय झालं आहे, 2 आकडी संख्या असेल तर टिपेट मेथड कशी वापरायची. सिंपल आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. सपोज 10 नंबर्स आउट ऑफ फ्रॉम 0 to 80 आर रिक्वायर्ड. 0 to 80 म्हणजे 0 ते 80 पैकी आपल्याला 10 नंबर पाहिजे आहे. तर कसे काढायचे टिपेट मेथड वापरून, तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक आहे फॉर्म्युला. स्टार्ट एनिवेअर इन द टेबल अँड राईट डाऊन नंबर्स इन पेअर्स. बघा, कुठून पण कुठलीही नंबर 0 ते 80 मधले तुम्ही लिहायला सुरुवात करा, कसे पण लिहा ते. ओके, द टेबल कॅन बी रीड हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली, डायगोनली ऑर एनी अदर मेथडॉलॉजिकल वे. हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली, डायगोनली तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसा वाचायचा तसा टेबल तुम्ही मांडून ठेवा. ओके, स्टार्टिंग विथ द फर्स्ट अँड रिडिंग हॉरिझॉन्टली. आता आपण इथं हॉरिझॉन्टली तुमच्या मेथडप्रमाणे कन्व्हिनियन्स प्रमाणे घ्या, मी माझ्या कन्व्हिनियन्सने हॉरिझॉन्टली टेबल वाचतोय. आता आपल्याला काही नंबर्स भेटले 0 ते 80 मधले, हॉरिझॉन्टली कुठलेही घेतले मी रॅन्डमली, बरं का. सो वी ऑप्टेन 29, 52, 66 अँड अप टू द 67 अँड सो ऑन. ठीक आहे, इग्नोरिंग द नंबर्स ग्रेटर दॅन 80. आता इथं तुम्हाला खूप सारे नंबर्स दिसतात जे 80च्या वरती गेले. बघा, जसं की तुम्हाला इथं दिसतोय 97, 92. ओके, हे 2 नंबर दिसत आहेत, म्हणजे त्यांना काय करायचं, आपण इग्नोर करायचं. इग्नोर काय करायचं, कारण की आपल्याला सॅम्पल किती पाहिजे, 0 to 80 पॉप्युलेशन मधलंच पाहिजे. 80च्या वरचा जो नंबर गेला तो आपल्या पॉप्युलेशनमध्ये समाविष्ट नाही आहे. त्याच्यामुळे इथे मी रॅन्डमली जे काही नंबर आहे 92, 97, 92 ते बाहेर काढून टाकतोय. वी ऑप्टेन फॉर अवर पर्पज 10 रॅन्डम नंबर्स वाईजली, नेमली 29, 52, 66, 41, 39, 79, 69, 59, 11 अँड 31. सो हे झालं आपलं 10 नंबरचं सॅम्पल, करेक्ट. समजलंच असेल तुम्हाला इथून 10 नंबर कसे काढले. सिंपल आहे, म्हणजेच काय, आपलं जे काही पॉप्युलेशन साईज आहे तिच्यावरचे जे काही नंबर आहे त्यांना इग्नोर करायचे, त्याच्या वरचे असतील किंवा अगोदरचे असतील. म्हणजे इथे तुम्ही 10 to
30 घेतले तर 30च्या वरचे सगळे आणि 10च्या खालचे सगळे काय करायचे, इग्नोर करायचे, दुर्लक्ष करायचे आणि उरलेले जे काही नंबर आहे 10 to 30 त्याच्यामधले कुठले रॅन्डमली तुम्ही लागणारे सॅम्पल 10 सॅम्पल घेऊ शकतात. ठीक आहे. युजेस ऑफ रॅन्डम नंबर टेबल, याचा वापर कुठे केला जातो किंवा का केला जातो बघूया. पर्सनल बायस इज इलिमिनेटेड ॲज अ सिलेक्शन डिपेंड सोलली ऑन अ चान्स. बघा इथे तुम्ही शुद्ध मराठीत बोलायचं तर वशिले बाजूला इथे वाव नसतो. म्हणजे एखादा कॅन्डिडेट जर सिलेक्ट करायचं किंवा एखादा सॅम्पल जर सिलेक्ट करायचा असेल तर इथे तुम्हाला पर्सनल बायस इथे काहीच नसतो. इथे प्रत्येकाला समान संधी असते, कोणाचंही इथे सिलेक्शन होऊ शकतं, कोणत्याही सॅम्पलला आपण ड्रॉ करू शकतो या मेथड थ्रू. ओके. सेकंड पॉईंट इज इट इज जनरल रिप्रेझेंटेटिव्ह होमोजिनस सॅम्पल फॉर अ पॉप्युलेशन. हे समान गुणधर्म दाखवणाऱ्या पॉप्युलेशनला अत्यंत गुणकारी पद्धतीने लागू होत आहे. आणि तिसरा जो काही फायदा आहे, देर इज अ नो नीड फॉर थ्रू नॉलेज ऑफ द युनिट्स ऑफ द पॉप्युलेशन. इथे तुम्हाला स्टॅटिस्टिशियन होण्याची काही गरज नाही. इथे तुम्हाला फक्त जो काही टेबल आहे त्याची लिमिट आणि रेंज माहिती असली की ऑटोमॅटिकली तुम्ही सॅम्पल ड्रॉ करू शकतात. इथे तुम्हाला तज्ज्ञ असण्याची काही एक गरज नाही. ठीक आहे. तर आपण शेवटचा टॉपिक बघतोय, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द सॅम्पलिंग. So first of all, we are dealing with the merits of the sampling methods. It takes a less time, खूप कमी वेळ लागतो बघा. It takes less cost, किंमत काहीच लागत नाही आपल्याला, जास्त खर्च येत नाही. More reliable results, अत्यंत विश्वसनीय इथे तुम्हाला निकाल भेटू शकतात. More detailed information, खूप माहिती चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे भेटू शकते. त्यानंतर डिमेरिट्स बघतोय आपण, तोटे बघतो या मेथडचे. जसे काही फायदे असतात तसे तोटेही असतात प्रत्येक मेथडला. ओके. म्हणजेच लिमिटेशन म्हणू शकता तुम्ही तोट्यांच्या ऐवजी लिमिटेशन्स. त्याला काय अडचणी येतात. सॅम्पल सर्वे मस्ट बी केअरफुली प्लॅन्ड अँड एक्झिक्युटेड. हा जो काही सॅम्पल सर्वे आहे तो एकदम केअरफुली केला पाहिजे, काळजीपूर्वक, आणि त्याची अंमलबजावणी देखील तशीच झाली पाहिजे. अदरवाईज द रिझल्ट्स ऑब्टेन मे बी इनॲक्युरेट. तर जर का तसं झालं नाही तर तुमच्या जे काही सॅम्पलिंग मेथडमध्ये एरर येऊ शकतात आणि ती मेथड काय असते, रिझल्ट जे काही येतील ते इनॲक्युरेट येतील. इनॲक्युरेट म्हणजे चुकीचे येतील. ओके. केलेलं काम वाया जाऊ शकते आपलं. आणि लास्टचं डिमेरिट आहे, सॅम्पलिंग जनरली रिक्वायर्स द सर्व्हिसेस ऑफ अन एक्सपर्ट. सॅम्पलिंग करण्यासाठी एक्सपर्ट लोकांची गरज आहे, तज्ज्ञ असणं थोडंसं गरजेचं आहे इथे. ओके. जास्त नाही, थोडंसं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट म्हणजे हा टेबल कुठला आहे, टिपेट्स टेबल वापरावा लागतो हे जरी माहीत असलं तरी तुम्ही ते काढू शकतात. ओके. पण तेच जर का माहीत नसेल तर तुम्ही रॅन्डमली गेस करू शकत नाही. सो थँक्यू फॉर अटेंडिंग दिस लेक्चर. हॅव अ नाईस डे.